आता पाहणार जिल्ह्याकडच्या बातम्या। तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने चोरणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला। मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंबासे यांच्या आदेशानं 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा नोंदवला। कांदा उत्पादक निर्यात बंदीने हैराण झालेत, पण संत्रा उत्पादकांना सरकारनं दिलासा दिलाय। निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार। राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसांमध्ये कांदा उत्पादकांचे 1000 कोटींचं नुकसान। एकट्या नाशिकमध्येच 250 ते 300 कोटींचा फटका। निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। कोल्हापुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महायुती आमने सामने आली आहे। काम अपूर्ण असूनही मुश्रीफ आणि सतेज पाटलांवर पुतळा अनावरणाचा आरोप। शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। उल्हासनगरमध्ये थुंकण्याच्या रागामधून 2 गटात हाणामारी झाली। मारहाणीमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरीला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। रत्नागिरी शहरातील कपड्याच्या दुकानामध्ये उधारीवर कपडे न दिल्यामुळे तरुणानं तलवार दाखवत गुंडागर्दी केली। तलवार दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन। या सोहळ्याला भाविकांना येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जाणार। चंद्रपूर जिल्ह्यात गाडीसमोर उभी असताना कापले गेले फास्टॅगमधून पैसे। शहरामधील व्यावसायिक आणि पत्रकार जितेंद्र चोरडिया यांच्यासोबत प्रकार घडलाय।